नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेत असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जे नवीन अपडेट आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट इयर पॉलिटेक्निक साठी व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे। ज्यांनी तो ग्रुप अजूनही जॉईन केलेला नाही तो ग्रुप जॉईन करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, आता ऑप्शन फॉर्म तुम्ही सर्वांनी भरलेला आहे, ठीक आहे। आणि उद्या म्हणजेच 12 जुलै 2025 रोजी तुम्हाला समजणार आहे माझा नंबर कोणत्या कॉलेजला लागलेला आहे, ठीक आहे। मग तुम्ही जे काही कॉलेजेस टाकलेले आहेत, जे काही तुम्ही ब्रँचेस टाकलेले आहेत, त्यापैकी तुमचा नंबर एकतर लागेल किंवा नाही लागेल। ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनी काय करू शकतात, एकतर डायरेक्ट कॉलेजमध्ये पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाऊन त्या ठिकाणी ऍडमिशन करून घेऊ शकतात। आणि ते ऍडमिशन कधी करायचं आहे तुम्हाला, 13 जुलै 2025 ते 15 जुलै 2025 या कालावधीमध्ये तुम्हाला ऍडमिशन करून घ्यायचं आहे, राईट। मग आता ज्यांना मनासारखं कॉलेज मिळालं नाही किंवा मनासारखी ब्रँच मिळाली नाही, मग त्यांनी काय करू शकतात, नेक्स्ट कॅपराउंड 2 त्यांच्यासाठी काय करू शकतात, ते अप्लाय करू शकतात, ठीक आहे। मग तुम्हाला ही सीट जी आहे ते तुम्हाला म्हणजे काय ठेवता येते, आपल्याला ते रिझर्व्ह ठेवता येते आणि नेक्स्ट कॅपराउंड साठी, नेक्स्ट फॉर बेटरमेंट आपण त्याला म्हणतो। मग जे मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा चांगले कॉलेजेस तुम्ही टाकायचे, ठीक आहे। मग चांगले कॉलेजेसला जर नंबर लागला, तुम्ही जे काही कॅपराउंड 2 ला तुम्ही फॉर्म भरताना कॉलेजेस आणि ब्रँचेसचे नाव टाकणार आहात, त्या ठिकाणी जर नंबर लागला तुमचा, तर ही जी फर्स्ट कॅपराउंडला सीट मिळालेली होती ती कॅन्सल होते, ठीक आहे। आणि जर कॅपराउंड 2 ला तुमचा नंबरच लागला नाही तुम्ही टाकलेल्यांपैकी, तर हे फर्स्ट कॅपराउंडला मिळालेली जी सीट आहे ते तुमची कन्फर्म राहते, राईट। समजलं इथपर्यंत? आता मग तुम्हाला हा जो आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, हा ग्रुप फक्त ऍडमिशन होईपर्यंतचाच नाही, ठीक आहे। या ग्रुपमध्ये तुम्हाला पुढचे 3 वर्ष जे तुमचा डिप्लोमा आहे, तर या ग्रुपमध्ये तुम्हाला जे काही पॉलिटेक्निक रिलेटेड अपडेट्स असतील, आता तुमचा फर्स्ट इयरचा पूर्ण सिलेबस काय आहे, मग तुमची क्लास टेस्ट 1 कधी होणार आहे कॉलेजमध्ये, क्लास टेस्ट 2 कधी होणार आहे, तुमची फायनल एक्झाम जे आहे ऍट द एंड सेमिस्टर एक्झाम म्हणतो आपण त्याला, ती कधी होणार आहे, एक्झाम फॉर्म कधी भरायचा, स्कॉलरशिप फॉर्म कधी भरायचा, ठीक आहे। सगळे अपडेट्स मी व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पीडीएफच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे आपला हा जो ग्रुप आहे हा फक्त शॉर्ट टाइम नाही, ऍडमिशन प्रोसेस संपली म्हणजे झालं असं नाही, तर हे 3 वर्षासाठी ग्रुप राहणार आहे, राईट। तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये अपडेट्स, तुम्हाला पॉलिटेक्निक रिलेटेड जे काही नवीन अपडेट्स आहेत ते सर्व तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये मिळत जातील। त्यामुळं मी म्हणतोय, ज्यांनी अजूनही ग्रुप आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नाही त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे। आता कॅपराउंड 1 पुरतच आपण सध्या मर्यादित राहूया। पुढचे जे कॅपराउंड 2 साठी त्याचे डेट्स काय आहेत ते सगळं मी आपल्या ग्रुपमध्ये तुम्हाला कळवेल। आणि विद्यार्थी मित्रांनो, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न राहते, सर उद्या 12 तारखेला कधी अलॉटमेंट होणार आहे, आम्हाला कधी कळणार आहे कोणतं कॉलेज मिळालं, ठीक आहे। तुमची जी उत्सुकता आहे माझी पण तीच उत्सुकता आहे, ठीक आहे। कारण माझं पण पॉलिटेक्निक झालेलं आहे आणि त्यानंतर मी इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि सतत मागचे 9 वर्ष झालं या टीचिंग फील्डमध्ये आहे, ठीक आहे। मी सुद्धा विद्यार्थीच होतो, ठीक आहे। तुमची उत्सुकता, तुमच्या भावना मला समजलेल्या आहेत। आज दिवसभरामधून इतके मेसेज आणि इतके कॉल आलेले आहेत, सर उद्या अलॉटमेंट आमचं किती वाजता लागणार आहे, ठीक आहे। सकाळी 10 ला लागेल का, 12 ला लागेल का, ठीक आहे, किंवा सायंकाळी लागेल का। हे MSBTचं काम आहे, तर ते आपण फिक्स सांगू शकत नाहीत, ठीक आहे। माझ्या मते हार्डली सायंकाळी 6 ते 7 पर्यंत कधीही लागू शकते, कधीही, ठीक आहे। आपण त्याचा फिक्स टाइम सांगू शकत नाही, MSBTच्या हातात आहे। आता मागचीच एक घटना सांगतो तुम्हाला, जे विद्यार्थी आता सेकंड इयरला गेलेत, फर्स्ट इयर पास झाले, त्यांचं रिझल्ट होतं, ठीक आहे, मे मध्ये। MSBTनी प्रोव्हिजनल डेट आहे 24 मे त्यांनी जाहीर केलं वेबसाईटवरती, 24 मे ला तुमचा रिझल्ट लागणार, ठीक आहे। मग MSBTने काय केलं, 20 मे लाच रिझल्ट लावून टाकून दिले, म्हणजे 4 दिवस अगोदर, राईट।
तर जे काही त्यांनी डेट देतात त्या डेटला होतेच, पण थोडं मागं पुढं होऊ शकते. ठीक आहे. आता जसं बघा तुमचं फायनल मेरिट लिस्टचं दिवसभर विद्यार्थी परेशान, सर मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, कॉल मेसेज. ठीक आहे. या फोनला 1 मिनिट सुद्धा त्या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला 1 मिनिट सुद्धा दम नव्हता, एवढा फोन वाजत होता माझा. राईट. तर उद्या सुद्धा, त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवतोय, उद्या सुद्धा तुमचा कधीही लागू शकते आणि लागल्या मी आपल्या ग्रुपवरती तुम्हाला अपडेट देतोच. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही निश्चिंत राहा. त्यामुळं वाटलंच तर तुम्हाला मेसेज करा. ठीक आहे. कॉल करू नका. कॉल मी लागल्या आपल्या ग्रुपमध्ये अपडेट येईलच. ठीक आहे. मेसेज तरी टाकेन किंवा व्हिडिओ करून किंवा शॉर्ट व्हिडिओ करून मी तुम्हाला सांगेल की अलॉटमेंट तुम्हाला मिळालेलं आहे आणि तुम्ही चेक करून घ्या. मग अलॉटमेंट कसं चेक करायचं, तुमच्याकडे तुमचं ID आहे, पासवर्ड आहे. ठीक आहे. ते त्याच्यामध्ये ID पासवर्ड टाकायचं. मग ID पासवर्ड टाकल्यानंतर अलॉटमेंट येते, म्हणजे तुम्हाला कोणती ब्रँच मिळाली आणि कोणतं कॉलेज मिळालं, कोणत्या कॉलेजची कोणती ब्रँच मिळाली हे तुम्हाला समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ग्रुपमध्ये जेवढे मेंबर्स आहेत, उद्या अलॉटमेंट लागल्याच्या नंतर मला पर्सनली मेसेज करून तुम्ही सांगा तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे आणि कोणती ब्रँच मिळालेली आहे. ठीक आहे. आज अजून बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर मला एवढे पर्सेंटेज आहेत, ही ब्रँच मिळते का, सर मला एवढे पर्सेंटेज आहेत, हे कॉलेज मिळेल का. ठीक आहे. तर थोडंसं आता अजून जर आपण म्हणलं फक्त 24 तास, ठीक आहे, आताचा जर टाइम कन्सिडर केलं, फक्त 24 तास थोडेसे पेशन्स ठेवा, थोडं वेट करा. तुम्हाला तुमच्या पर्सेंटेजनुसार, बघा तुमच्याही हातात काही नाही आणि माझ्याही हातात काही नाही, तुम्हाला जेवढे पर्सेंटेज आहेत त्या पर्सेंटेजनुसार तुमचा नंबर लागेल. राईट. तर हे फिक्स आहे, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. राईट. तर तुमच्या पर्सेंटेजनुसार तुमचा नंबर लागेल. फक्त मला पर्सनली ग्रुपमध्ये माझा नंबर आहेच. राईट. तर ग्रुपमधनं किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांकडे माझा नंबर आहे. पर्सनली मला तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे आणि कोणती ब्रँच मिळालेली आहे हे कळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, अजून तुमचे काही डाऊट्स असतील याच्या व्यतिरिक्त, ठीक आहे, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मॅक्सिमम कमेंटना मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर आता आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.